तर आपण ही जी गोष्ट आहे आपण असं समजून घेऊ द्या, जेव्हा तुम्ही साधनाला बसता तेव्हा तुमच्या मनात वाईट विचार येत असतात, म्हणजे साप विंचू ह्याच्यात वाईट विचार येत असतात. मग तुम्हाला मध्येच उठू वाटतंय, थांबू वाटतंय, बऱ्याच गोष्टी तुम्हाला हे होते. बरेच तुम्हाला तुमच्या शारीरिक वेदना जाणवते, त्रास जाणवतो. कधी एकदा थांबू असं आपल्याला स्थिती नाही झाली तरी बस झालं, पण आपण थांबू असं वाटतंय. मग तरी सुद्धा आपण तसाच प्रयत्नाने, विल पॉवरने, आत्मविश्वासाने तुम्ही तसंच टिकून राहिला, साधना केला, तर एक क्षण येतो तुमचं मन निर्मळ होतं. मग निर्मळ झाल्या की ती पॉवर तुमच्यामध्ये उतरते, सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर तुमच्यामध्ये उतरते. त्यावेळेस साधना केल्यावरती जेव्हा पॉवर तुमच्यामध्ये येते, तेव्हा तुमचं साधनाद्वारे तुमचं मन निर्मळ झालेलं असतं, पवित्र झालेलं असतं. मग तेव्हा त्या पॉवरचा तुम्ही गैरवापर करणार नाही. चांगल्यासाठी, चांगल्या गोष्टीसाठी, कोणाचं दुःख दूर करण्यासाठी, कोणाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी, ह्या गोष्टीसाठी आपण त्या पॉवरचा वापर करतो. म्हणून जगात दोन प्रकारचे पॉवर झाले, चांगले शक्ती आणि वाईट शक्ती, जे आपण ब्लॅक मॅजिक. चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती. ब्लॅक मॅजिक काय? शॉर्टकट द्वारा प्राप्त करून घेतलेली शक्ती आहे. एखादा तांत्रिक काय करतो, तर समजा एखादा साधू आहे आणि एखादा तांत्रिक आहे, या दोघांमध्ये तुम्हाला चॉईस करायचं, तुम्ही कोणाला चॉईस करता? 100% साधूला. कारण तांत्रिकला चॉईस, कारण तांत्रिक जवळ खतरा आहे, तो आपल्याला मदत करतो सुद्धा, पण आपल्याला तो खड्ड्यात सुद्धा घालू शकतो. का? साधूचं मन जो ते पवित्र आहे, निर्मळ आहे, त्याच्यामध्ये करुणा आणि एखाद्याला मदत करायची वृत्ती, एखाद्याला हानी पोचवण्याची वृत्ती याच्यामध्ये नाहीये. एखाद्या तांत्रिक जवळ काय आहे, आपण माझी तर मदत करू शकतो, पण त्या मदतीच्या ऐवजी तो आपल्याला हानी सुद्धा पोचवू शकतो. कारण त्याचं मन पवित्र नाहीये, निर्मळ नाहीये, तो कलुषित मनाचा आहे. म्हणजे लिगली प्राप्त करून घेतलेली शक्ती साधूजवळ असते, इलिगल प्रकारे प्राप्त करून घेतलेली साधनाद्वारे शक्ती असते ते तांत्रिक जवळ असते. पॉवर दोघांकडे आहे, पण हा इलिगल आहे. म्हणून सुद्धा एखादा तांत्रिक कोणाला आवडत नाही, पण एखादा साधू सरळ नमस्कार करतात. तांत्रिकाजवळ जायला सुद्धा भितात, जरी काही अडचण असेल तरी सुद्धा भीत जाऊन त्याच्याकडे याचना करून ते प्राप्त करून घेतो. पण एखाद्या साधूकडे जायला आपण भीत नाही, आपण स्वतः जातो, चार लोकांना सुद्धा घेऊन जातो. कारण हा व्यक्ती शुअर आहे की हा व्यक्ती चांगला आहे, आणि त्या शुअरिटी नाही. 100 लोक जरी सांगितलं की हा तांत्रिक चांगला आहे, आपलं मन मानणार नाही, कारण त्याची जे पॉवर आहे तो नैसर्गिक पद्धतीने तो प्राप्त करून घेतलेला नाही. म्हणून तर साधूचा वेश पांढरा असतो, तांत्रिकचा वेश काळा असतो. आता पॉवर दोघांकडे आहे. लिगली म्हणजे नॅचरल पद्धतीने जो विकसित केलेला, मनाचं दमन न करता, मनातलं सगळं कचरा बाहेर काढून जी शक्ती प्राप्त झाली, ती शक्ती तुम्हाला माणसापासून साधू बनवते. कारण तांत्रिक राहू द्या किंवा साधू राहू द्या, सर्वथा सामान्य माणूस असतो. नंतर साधू किंवा तांत्रिक, सामान्य माणूस. सामान्य माणूस जेव्हा असतो तेव्हा तो नैसर्गिकरित्या मन निर्मळ करून शक्ती प्राप्त करून घेतला तर तो साधू होतो. मन कलुषित ठेवून अनैसर्गिकरित्या जर शक्ती प्राप्त करून घेतला तर तो तांत्रिक होतो. आता अनंत शक्ती आहे आपल्या मनात, आपल्या सबकॉन्शियस मनात अनंत शक्ती आहे, भरपूर. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही एवढे पॉवर्स आहे. रिसेंटली 1978 पर्यंत, म्हणजे मागच्या दशकातच, 20व्या दशकात एक व्यक्ती होऊन गेला, सॅम्युएल किर्लियन. त्या व्यक्तीकडे प्रचंड शक्ती होती. कशाची शक्ती होती? आता मी तुम्हाला सांगितलं की श्रीकृष्णाने ते संजय तेव्हा सांगितलं, बघितलं. आता तुम्हाला वाटेल हे काय कल्पना आहे, कारण तेवढ्या लांबचं गोष्ट कोणाला माहिती आहे, काय आहे, काय तर असेल, जाऊ दे, सोडा.
असं आपल्याला वाटत असेल. पण किरिलियन जो 1978च्या दशकात जो किरिलियन 78 मध्ये जो व्यक्ती वारला, 1878 मध्ये काहीतरी त्याचा जन्म झाला, मला नीट आठवत नाही. तर ती व्यक्ती, त्याच्याकडे अशी शक्ती होती, डोळे बंद करून तुम्ही त्याला एखादा फोटोग्राफ किंवा काहीतरी दाखवलं, किंवा एखादी व्यक्ती त्याला माहीत असेल, परिचित व्यक्ती असेल, तुम्ही त्याला विचारले की ती व्यक्ती काय करली, तर 5 मिनिटं डोळे बंद करेल. बंद करून ती कुठं आहे, काय आहे, काय करते, सगळं तुम्हाला सांगत होती ती व्यक्ती. ही गोष्ट जेव्हा सायंटिस्टना कळली, त्यांना वाटलं की बाबा हा व्यक्ती लोकांना वेड्यात काढत, लोकांना वेड्यात काढत. मग सायंटिस्ट लोक त्याला बोलवले, बोलवून एक ठराविक ठिकाणी त्या व्यक्तीला ठेवले आणि त्यांना काय विचारायचं त्या ठिकाणी लांब, म्हणजे एका सिटीत हा आहे तर समजा दुसऱ्या सिटीत त्या व्यक्तीला तिथं ते हेलिकॉप्टरद्वारे त्यांना पाठवले, तिथं त्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग केले, तो काय बोलत आहे काय नाही. आणि इथं ह्या व्यक्तीला त्याच वेळी विचारण्यात आलं की तो व्यक्ती काय करतो, कोणता ड्रेस घातलेला आहे, कोणता गॉगल लावलेला आहे, त्याच्या समोर कोण व्यक्ती उभारलेला आहे, काय बोलत आहे काय नाही. हा व्यक्ती तंतोतंत करेक्ट तो व्यक्ती कसा बोलत होता, कोणता ड्रेस घातलाय, कोणता गॉगल ठेवलाय, त्याच्यासोबत कोण आहे, काय बोलू लागलं, डोळे बंद करून पूर्णपणे जसं आहे तसं सांगितलं. मग जेव्हा, कारण त्या पिरियडमध्ये आता जिथं जेवढं साधन आहे तेवढं नव्हतं की मोबाईल वगैरे असा प्रकार नव्हता तेव्हा, म्हणजे 1940-50ची गोष्ट आहे त्यावेळेस. मग रेकॉर्डिंग तर होतं तेव्हा, ते रेकॉर्ड केलं झालं, हे पण रेकॉर्ड केलं झालं. मग नंतर दोन्ही रेकॉर्ड बघितले गेले. दोन्ही रेकॉर्डमध्ये फक्त आणि फक्त 3 ते 4 सेकंदचा फरक होता. तो असा बोलला, हा असा ऐकला, ह्याच्यामध्ये डिस्टन्स आहे 3 ते 4 सेकंद, तेवढाच फरक होता. बाकी काहीही तीळ मात्र सुद्धा फरक नव्हता. याच्यानंतर मग त्या व्यक्तीवर लय संशोधन झालं की ही पॉवर आली कुठनं, तो भाग वेगळा. पण रिसेंटलीची तुम्हाला गोष्ट सांगतो की हे शक्य आहे. कारण संजयचं उदाहरण तुम्हाला वाटणार की असेल काय तर थोडं मागच्या गोष्टी आहेत ती, पण रिसेंटली गोष्टी हेच तर तुम्ही नाकारू शकणार नाही. मग त्याच्यानंतर किरिलियन फोटोग्राफी विकसित झालं. किरिलियन फोटोग्राफी विकसित होण्यामागे कारण काय म्हणजे ना, तो व्यक्ती सांगत होता तर इतक्यात थांबत नव्हतं, पण जेव्हा तो व्यक्ती डोळे उघडत होता तर त्याच्या डोळ्याचा जर तुम्ही फोटोग्राफी घेतला तर त्या व्यक्तीचं चित्र ह्याच्या डोळ्यात दिसत होतं. लांब जिथं बघितला, जे दृश्य बघितला ते दृश्य ह्याच्या डोळे कॅच करत होते. आणि ते दृश्य तुम्ही फोटोग्राफीने त्याच्या डोळ्याचा जर फोटो कॅप्चर केला तर त्या डोळ्यामध्ये ती व्यक्तीचं चित्र दिसत होतं. इतपत ती व्यक्ती प्रभावशाली होती. नो एनी मॅजिक नाही, काही नाही. दिस इज सिम्पली नॅचरल माइंड पॉवर. त्याच्याकडे ती शक्ती होती, मनाची शक्ती. ती शक्ती ती विकसित केली तिने. मग ह्याच्याद्वारे किरिलियन फोटोग्राफीचा जन्म झाला. जी किरिलियन फोटोग्राफी काय करत होती, एखादं फुल त्याचं जर चित्र काढलं तर ते फुल 6 महिन्यांनी कसं दिसेल, एखादं बीजचं चित्र काढलं जात होतं. किरिलियन फोटोग्राफी म्हणजे काय माहिती आहे का, एखाद्या बीजचं चित्र काढायचं, पण चित्र काढल्यावर त्याच्यामध्ये बीज राहत नव्हतं, फुल दिसत होतं. म्हणजे फ्युचर, हे जे बीज आहे फ्युचरमध्ये कसं होईल त्याचं. आणि ह्याचा वैज्ञानिकांना फार मोठा फायदा सुद्धा झालेला आहे. असो, तो भाग वेगळा आहे. तर मला सांगायचं काय, माइंड पॉवरद्वारे तुम्ही तुमची विजन पॉवर, बघण्याची जी क्षमता आहे, कितीतरी पटीनं तुम्ही वाढवू शकता. कितीतरी पटीनं. आता तो संजय तिथला फक्त बघून नाही करत असेल तर तुम्ही तर ना होल युनिवर्स तुम्ही बघू शकता. बसल्या ठिकाणी होल युनिवर्स सुद्धा तुम्ही बघू शकता. अंतरिक्ष, ग्रह, तारे सगळे तुम्ही बघू शकता. कारण आपली पृथ्वी
कसा दिसतो, कसा आहे, हे सायंटिस्टने जेव्हा आपल्याला सांगितलं त्याच्यापेक्षा अगोदरच आपल्या भारतीय योगशास्त्रात सांगितलेलं आहे की आपली पृथ्वी कसं दिसते, विस्तार किती आहे, हे सगळं माहिती आहे. आता जेव्हा विमान ही सुखसुविधा आपल्याकडे नव्हती, टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हा कसं सांगितलं असेल? सूक्ष्म शरीराद्वारे आणि हे दूरदृष्टीद्वारे. माणूस अंतरिक्षामध्ये जाऊन जेव्हा जमिनीला बघतो तेव्हा कसा दिसतो? हे पूर्ण आहे, पूर्ण दिसतो आपल्याला. आणि आज सुद्धा असे काही कलाकृती आहेत पृथ्वीवरती की जी चंद्रावरून आपली पृथ्वी बरोबर दिसते. कसं दिसते काय त्याचा पूर्ण उल्लेख आहे आपल्या योगशास्त्रामध्ये. आता हा भाग वेगळा, आपल्याला वाटत नाही की ते खरं आहे का, पण जाऊ द्या. परंतु पूर्वीच्या आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरामध्ये किती नाडी आहेत, किती नसा आहेत, किती हाडं आहेत, आपल्या शरीरातील जठर कसं काम करतो, फुफ्फुस कसं काम करतो आणि त्याच्यावरती औषधोपचार काय आहे, हे सर्व गोष्टी त्यावेळेस सांगितलेल्या आहेत. तेव्हा तर पोस्टमॉर्टम चिरपाड करायची व्यवस्था नव्हती, नाही आत एखादं उपकरण घालून बघायची व्यवस्था होती, काही नव्हती. पण कसं सांगितलं? हे लोक ध्यानस्थ बसून आपल्या पूर्ण शरीर रचना काय आहे काय नाही सगळं पाहून, म्हणजे दृष्टी जसं बाहेर फिरली जाते, लांबवर जाते, तसं आतपर्यंत सुद्धा जाते. डोळे बंद केले की आतलं सगळं तुम्हाला ब्रह्मांड दिसतो. किती नसा आहेत, कसं पसरले, ते नसांचे जाळे कसं पसरलेले आहेत, रक्तकोशिका कसा आहे, रक्तवाहिनी कसा आहे, अन्ननलिका कुठपर्यंत, अन्न कुठपर्यंत पोचतो, पाणी कुठपर्यंत पोचतो, तिथनं आतड्यामध्ये कसं फिरतो, किडनीमध्ये कसं जातो, रक्त प्युरिफाय कसं होते, सर्व गोष्टी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत हजारो वर्षापूर्वी. हे कसं पॉसिबल असेल? हे सर्व गोष्टी जे आहेत हे क्लिअर विजनमुळं पॉसिबल झालेले आहे. ती व्यक्ती पाहून, स्वतःची शरीर रचना पाहून तेव्हा लिहिलेलं आहे की ह्याच्यावरती हा उपाय आहे, ह्याच्यावरती हा उपाय आहे, की असं काय वेळ झाला तर तुमचे डोळे पिवळे पडतेत किंवा पांढरे पडतेत, किंवा ब्लड कमी असेल तर असा होतो तसा होतो. हे सर्व गोष्टी आता सुद्धा ब्लड कमी असेल तर पूर्वीचं आयुर्वेदचंच आपण उदाहरण घेतो, जसं डोळे पाहतो, नख पाहतो, त्याच्यावरती आपण अनुमान लागतो. टेक्नॉलॉजी एवढं पुढं जाऊन सुद्धा आपण आधार तेच घेतो, नख असं बघूनच आपण अनुमान लावतो की ब्लड कमी आहे किंवा ह्याच्या शरीरामध्ये हे कमी असेल, ते कमी असेल. हे गोष्टीचं जे आहे ना, आता सुद्धा ब्लड चेकअप केल्यावर कळतो तो भाग वेगळा, पण त्याच्या आधी माणसाला पाहून आपण सांगू शकतो की ह्याला असं आहे, तसं झालं, हे झालं, ते झालं. म्हणून ही जे गोष्टी आहेत नॅचरल पॉवरची गोष्टी जे आहेत ते प्रत्येक माणसाला शक्य आहे. पण त्याच्यासाठी साधना जे आहे ते तर करावं लागतं. कारण काही न करता माणसाला काही मिळणार नाही, काही केल्यावरतीच मिळत असतो. आणि तुमचं करणं जेवढं जास्त असेल तेवढं तुमचं मिळणं सुद्धा जास्त असतो. तुमची कॅपॅसिटी जेवढं वाढतो तेवढंच तुम्हाला मिळत असतो. म्हणून तुम्ही जेवढं कराल, साधना करा तेवढं तुमचं मिळतो, कष्ट करा तेवढं तुम्हाला पैसे मिळतो. हे जे सर्व गोष्टी आहेत केल्यावरतीच मिळणार आहे. तुम्हाला एखादं डिस्टन्स 4 किलोमीटर डिस्टन्स पार करायचं असेल तर तुम्ही हळू चालत गेला तर 4 तासांनी पोचता, जरा भराभर निघाला तर 3 तासांनी पोचता, जर तुम्ही पळत गेला तर 1 तासात पोचता. हा असाच प्रकार आहे. रोज तुम्हाला जर करायचं असेल साधना, रोज तुम्ही 1 तास केला तर एक ठराविक निश्चित काळापर्यंत तुम्हाला तो साधना प्राप्त होईल. रोज तुम्ही 2 तास केला तर ह्या कालावधीत होईल. रोज जर तुम्ही 4 तास 8 तास केला तर लवकरात लवकर तुम्हाला तो साधना सिद्धी प्राप्त होणार. आणि हे 100% खरं आहे. ठीक आहे. आणखीन बरेच सेशन होतील या माइंड पॉवर विषयी. तर पुढचं सेशन आपण सुरू करूया ॲक्टिव्ह माइंड थेरपी.